जसे आहोत तसे आपण स्वतःला स्वीकारलं ना, की एक वेगळाच आनंद, आतून एक शांती, प्रेम आणि आत्मविश्वास वाढतो. स्वतःबद्दल छान वाटत असलं ना, की ऑटोमॅटिकच हा जो काही सध्याच्या लाईफमधला ताण आहे ना, तो ताण नाहीसा होतो. आपलं आयुष्य हा एक प्रवासच आहे आणि त्याचे हे असे वेगवेगळे टप्पे असतात. प्रत्येक टप्पा, प्रत्येक वळण आपल्याला काही ना काहीतरी नवं देत असतं आणि याचं जर का आपण भान ठेवलं ना, तर आपली अगदी आनंदाने यशाकडे वाटचाल होत असते. जे जे मिळेल त्यातला आनंद घेत घेत पुढं जायचं असतं. हेच बघा ना, की लग्नानंतर मला साडी नेसावी लागेल याचं मला टेन्शन होतं त्या काळामध्ये. पण आत्ता साडी मी एन्जॉय करते. म्हणजे मला आत्ता असं वाटतंय, की तो त्या काळी मी किती मूर्खपणा केला होता, की साडीमध्ये तर खरं सौंदर्य आहे. किती छान स्वतःला आतून मी फील करते. म्हणूनच खरा आनंद, टिकाऊ आनंद हा आपल्या अंतरंगातून येतो. हे बाह्य जे काही यश आहे, वैभव आहे, हे मिळवण्यातही आनंद असतोच. पण जर आपण आतून दुःखी असू, उदास असू, तर बाह्य यश आपल्याला आनंद नाही देऊ शकत.